Hello everyone, welcome to my channel Safe Factory Insight, Simplifying Safety Laws. तर मित्रांनो, आज आपण सेफ्टी कमिटी बद्दल जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण सेफ्टी कमिटी कशी फॉर्म होते, त्याचे काय फंक्शन्स असतात, त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे, कोणत्या फॅक्टरीजसाठी सेफ्टी कमिटी असणं हे मॅन्डेटरी आहे म्हणजे बंधनकारक आहे. तसेच सेक्शन 41G ऑफ द फॅक्टरीज ऍक्ट 1948 आणि रूल 73J ऑफ महाराष्ट्र फॅक्टरीज रूल्स 1963 यामध्ये आपल्याला कोणता कोणता कंप्लायन्स सांगितलेला आहे सेफ्टी कमिटी बद्दल, तर यावर आपण चर्चा करणार आहोत. तर सेफ्टी कमिटी बद्दल जाणून घेताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घेणं गरजेचं आहे की हा जो लिगल कंप्लायन्स आहे या कोणत्या ऍक्ट मध्ये सांगितलेला आहे किंवा कोणत्या सेक्शन मध्ये सांगितलेला आहे, कोणत्या रूल मध्ये सांगितलं आहे. तर ॲज पर फॅक्टरीज ऍक्ट 1948 सेक्शन 41G मध्ये सेफ्टी कमिटी मॅन्डेटरी केलेली आहे. पण हे कोणाला केलेले आहे, तर ज्या इंडस्ट्रीमध्ये हजार्डस प्रोसेसेस असतात अशा इंडस्ट्रीजना ते असणं बंधनकारक केलेलं आहे. याच्याशिवाय सेफ्टी कमिटीमध्ये कोण असलं पाहिजे, त्याचा टेन्युअर किती असला पाहिजे, त्यांच्या ड्युटीज काय असतील, त्यांच्या पॉवर्स काय असतील, या सगळ्या गोष्टी MFR म्हणजेच महाराष्ट्र फॅक्टरीज रूल्स 1963 रूल 73J मध्ये मेन्शन केलेलं आहे. तर सेक्शन 41G मध्ये काय सांगितलेलं आहे की वर्कर्स पार्टिसिपेशन इन सेफ्टी मॅनेजमेंट. तर तिथे असं मेन्शन केलेलं आहे, द ऑक्युपायर शॅल इन एव्हरी फॅक्टरी वेअर अ हजार्डस प्रोसेस टेक्स प्लेस और वेअर हजार्डस सबस्टन्सेस आर युज्ड और हँडल्ड सेटअप सेफ्टी कमिटी. ओके. तर पहिल्यांदा असं यांनी सांगितलेलं आहे की ज्या इंडस्ट्रीमध्ये हजार्डस प्रोसेसेस आहेत किंवा जिथं हजार्डस प्रोसेसेस हँडल केले जातात, तर अशा इंडस्ट्रीजना हे बंधनकारक आहे की तिथे सेफ्टी कमिटी असली पाहिजे. त्याचबरोबर इथे असं सुद्धा लिहिलेलं आहे की सेफ्टी कमिटी कन्सिस्टिंग ऑफ इक्वल नंबर्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम वर्कर्स ॲज वेल ॲज मॅनेजमेंट टू प्रमोट कोऑपरेशन. तर हा अगदी महत्वाचा मुद्दा आहे की सेफ्टी कमिटीमध्ये इक्वल नंबर्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असले पाहिजेत फ्रॉम मॅनेजमेंट अँड वर्कर्स. देन वाय सेफ्टी कमिटी मॅटर्स. तर सेफ्टी कमिटी का असली पाहिजे, तर सेफ्टी कमिटी हा फक्त एक कंप्लायन्स नाही, तर त्यांचा एक इम्पॉर्टंट रोल आहे. कशासाठी, तर कोलॅबरेटिव्ह अँड टू प्रिव्हेंट सेफ्टी एन्व्हायरमेंट. म्हणजे सेफ्टी कमिटी ही एक लिंक आहे इन बिटवीन मॅनेजमेंट अँड वर्कर. तो मॅनेजमेंट आणि वर्कर मधला एक दुवा आहे. तर याच्यामुळे खालील गोष्टी होतात. एक तर वर्कर्स पार्टिसिपेशन वाढतं. दुसरी गोष्ट प्रोएक्टिव्ह रिस्क मॅनेजमेंट म्हणजे प्रोएक्टिव्ह अप्रोच होतो लोकांचा. आणि एनहान्स कंप्लायन्स म्हणजे कंप्लायन्स सुद्धा त्यामधून होतो. म्हणून सेफ्टी कमिटी ही इम्पॉर्टंट आहे. कंपोजिशन ऑफ द कमिटी म्हणजे जसं आपण पहिल्यांदा डिस्कस केलं की सेफ्टी कमिटी इज कन्सिस्टिंग ऑफ इक्वल नंबर्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ वर्कर्स अँड मॅनेजमेंट. म्हणजे सेफ्टी कमिटीमध्ये इक्वल नंबर्स ऑफ मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह आणि वर्कर रिप्रेझेंटेटिव्ह असले पाहिजेत. पण हे कोण असले पाहिजेत, अ सिनियर ऑफिशियल who by his position in the organization can contribute effectively to the functioning of the committee shall be the chairman. मीन्स तुमच्या कंपनीचे प्लांट हेड असतील किंवा मोस्ट सिनियर पर्सन जे कोणीही असतील ते सेफ्टी कमिटीचे चेअरमन असतात. त्याच्या व्यतिरिक्त सेफ्टी कमिटीमध्ये सेक्रेटरी असतो. तर सेक्रेटरी कोण असतं, एक तर सेफ्टी ऑफिसर किंवा फॅक्टरी मेडिकल ऑफिसर, व्हेरेवर अवेलेबल, and the safety officer in such cases shall be the secretary of the committee. म्हणजे काय, जर सेफ्टी ऑफिसर जर अवेलेबल असेल तर सेफ्टी ऑफिसर हा त्या कमिटीचा सेक्रेटरी असला पाहिजे. तसेच अ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इच डिपार्टमेंट, प्रोडक्शन, मेंटेनन्स अँड परचेस. तर ह्या डिपार्टमेंटचा एक एक रिप्रेझेंटेटिव्ह तिथे असला पाहिजे. तर वर्कर रिप्रेझेंटेटिव्ह कोण असतील, तर वर्कर रिप्रेझेंटेटिव्ह आर दोज who elected by workers, then those who represent various departments, sections, and that should be in equal numbers to the employer representative, and those are trained in safety aspects. तर अशा पद्धतीचे आपल्याला वर्कर रिप्रेझेंटेटिव्ह सेफ्टी कमिटीमध्ये घ्यावे लागतात. तर या सेफ्टी कमिटीचे फंक्शन्स आणि ड्युटीज काय असतात, तर हे कुठे मेन्शन केलेलं आहे, तर ॲज पर महाराष्ट्र फॅक्टरीज रूल्स 1963 सब रूल 7 मध्ये ड्युटीज आणि फंक्शन्स मेन्शन केलेले आहे.
तर सगळ्यात पहिल्यांदा ड्युटी काय आहे सेफ्टी कमिटीची? टू असिस्ट अँड कोऑपरेट विथ द मॅनेजमेंट इन अचिव्हिंग द एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह आउटलाइन्ड इन द हेल्थ सेफ्टी पॉलिसी ऑफ द ऑक्युपायर. म्हणजे ऑक्युपायरने सगळ्यात पहिल्यांदा त्याची हेल्थ अँड सेफ्टी पॉलिसी डिक्लेअर करायची. तर हेल्थ अँड सेफ्टी पॉलिसीसाठी मी एक स्पेशल वेगळा व्हिडिओ बनवेल, कारण तो एक वेगळा टॉपिक आहे. तर हेल्थ अँड सेफ्टी पॉलिसी डिक्लेअर केल्यानंतर त्यामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी सेफ्टी कमिटी असिस्ट आणि कोऑपरेट करणार आहे, म्हणजे मॅनेजमेंट सोबत काम करणार आहे. त्यानंतरचा मुद्दा असा आहे की डीलिंग विथ ऑल मॅटर्स कन्सर्निंग हेल्थ सेफ्टी एन्व्हायरमेंट टू अराइव्ह ॲट प्रॅक्टिकेबल सोल्युशन्स टू प्रॉब्लेम एन्काउंटर्ड. म्हणजे असे काही जे प्रॉब्लेम्स असतील हेल्थ सेफ्टी एन्व्हायरमेंट रिलेटेड, तर त्याला प्रॅक्टिकेबल सोल्युशन देण्याचं काम ही सेफ्टी कमिटी करणार आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे क्रिएटिंग सेफ्टी अवेअरनेस अमॉंग्स ऑल वर्कर्स. म्हणजे वर्कर्समध्ये सेफ्टी अवेअरनेस वाढवण्याचं काम ही कमिटी करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त अंडरटेकिंग एज्युकेशनल ट्रेनिंग अँड प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज. तर लोकांना एज्युकेट करण्याचं काम, लोकांना ट्रेनिंग, रिफ्रेशर ट्रेनिंग, ऑन जॉब ट्रेनिंग अशा प्रकारचे ट्रेनिंग्स देऊन त्यांचा अवेअरनेस वाढवण्याचं काम. प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज जसे की आपले सेफ्टी वीक असेल, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे असेल, तर असे वेगवेगळे डेज सेलिब्रेट करून वेगवेगळ्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज घेऊन अवेअरनेस वाढवायचं काम ही सेफ्टी कमिटी करत असते. त्याच्या व्यतिरिक्त डेलिबरेटिंग ऑन रिपोर्ट्स ऑफ सेफ्टी एन्व्हायरमेंट ऑक्युपेशनल हेल्थ सर्व्हिस. तर जे काही सेफ्टी एन्व्हायरमेंट आणि ऑक्युपेशनल हेल्थ सर्व्हेज असतील किंवा ते जे रिपोर्ट्स असतील त्या रिपोर्टवर चर्चा करायचं काम. त्याच्या व्यतिरिक्त इमर्जन्सी प्लॅन सेफ्टी ऑडिट्स, इमर्जन्सी प्लॅन असेल, सेफ्टी ऑडिट्स असतील, मॉक ड्रिल्स असतील, रिस्क असेसमेंट असतील, तर यामध्ये ज्या गोष्टी रिकमेंड केलेल्या आहेत, जे इम्प्लिमेंटेशन करायचे आहे ते इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी मदत करायचं काम किंवा ते इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम, रिकमेंडेशन देण्याचं काम सेफ्टी कमिटी करत असते. त्यानंतरचा पॉइंट आहे कॅरिंग आउट हेल्थ सेफ्टी सर्व्हेज अँड आयडेंटिफाय कॉजेस ऑफ ॲक्सिडेंट. हेल्थ अँड सेफ्टी सर्वे कंडक्ट करण्याचं काम ही कमिटी करत असते. त्याच्या व्यतिरिक्त जर कोणता ॲक्सिडेंट झाला तर त्याचे पॉसिबल प्रोबॅबल कॉजेस कोणते असतील, रूट कॉज अनालिसिस काम करताना सेफ्टी ऑफिसरला मदत करण्याचं काम देखील ही सेफ्टी कमिटी करत असते. लुकिंग इनटू एनी कंप्लेंट मेड ऑन लाईकलीहुड ऑफ अँड इमिनंट डेंजर टू द सेफ्टी अँड हेल्थ ऑफ द वर्कर्स अँड सजेस्ट करेक्टिव्ह मेजर्स. मीन्स काय, जर एखाद्या वर्करने कोणतीही कंप्लेंट केली की ज्याच्यामुळे त्याच्या सेफ्टी आणि हेल्थला धोका आहे, तर त्याला करेक्टिव्ह मेजर्स सजेस्ट करण्याचं काम ही कमिटी करत असते. त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही आपण सेफ्टी रिलेटेड इम्प्रुव्हमेंट्स इम्प्लिमेंट करतो, जे काही रिकमेंडेशन येतात ते आपण इम्प्लिमेंट करतो, ते इम्प्लिमेंट केल्यानंतर ते रिव्ह्यू करायचं काम सुद्धा ही कमिटी करत असते. तर सेफ्टी कमिटीचा एकदम वास्ट रोल आहे आणि एकदम जास्त इम्पॉर्टंट रोल आहे ऑर्गनायझेशनमध्ये सेफ्टी कल्चर फॉस्टर करण्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त 8th पॉइंट त्यांनी असा दिलेला आहे की वेअर ओनिंग टू द साइज ऑफ फॅक्टरी or any other reason, the functions referred to in subclause 7 cannot be effectively carried out by the safety committee. It may establish subcommittee as may required to assist it. Means की समजा तुमच्या प्लांटचा एरिया जर खूप मोठा असेल, तिथे जर सेफ्टी कमिटी तुम्हाला जर इफेक्टिव्ह वाटत नसेल की आपण एवढे रिप्रेझेंटेटिव्ह घेऊन की हे इफेक्टिव्हली फंक्शन करू शकते, तर अशा एरियामध्ये तुम्ही पीयू वाईज किंवा एरिया वाईज डिपार्टमेंट वाईज सब कमिटी बनवू शकता, जेणेकरून सेफ्टी कमिटीचं काम हे इफेक्टिव्हली आपण करू शकतो. तर आता आपण सेफ्टी कमिटीच्या रिस्पॉन्सिबिलिटी डिस्कस केल्या, तर यामधल्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आपण इलॅबोरेट करू. जसे की कंडक्टिंग सेफ्टी इन्स्पेक्शन ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, आपण वॉक थ्रू शेड्यूल करू शकतो. कंडक्ट अ पिरियडिक इन्स्पेक्शन ऑफ ऑल डिपार्टमेंट्स मशिनरी अँड प्रोसेसेस. हे करणं कोणाचं काम आहे, तर हे सेफ्टी कमिटीचं काम आहे. सेफ्टी कमिटी हे करायला हेल्प करू शकते किंवा मदत करू शकते सेफ्टी ऑफिसरला. त्याच्यानंतर हजार्ड आयडेंटिफिकेशन मीन्स टू आयडेंटिफाय अनसेफ कंडिशन, ऍक्ट अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. त्याच्या व्यतिरिक्त इक्विपमेंट चेक्स, व्हेरीफाय प्रॉपर फंक्शनिंग ऑफ सेफ्टी डिव्हाइसेस, जसे की सेफ्टी पोकायोकेज असतील, टू हँड कंट्रोल, देन सेफ्टी कर्टन्स असतील, इमर्जन्सी स्विच असतील,
तर हे सगळं आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. तर हे इक्विपमेंट चेक करण्याचं काम सुद्धा सेफ्टी कमिटी करू शकते. याच्या व्यतिरिक्त रिपोर्टिंग अँड ट्रॅकिंग मीन्स एखादा जर ॲक्सिडेंट झाला किंवा ज्या फाइंडिंग्स असतील तर त्या फाइंडिंग्समध्ये ज्या रिकमेंडेशन जे दिलेत, जे करेक्टिव्ह ॲक्शन्स दिलेत, तर त्या फुलफिल झालेत की नाही, ते कंप्लीट झालेत की नाही, त्याचा फॉलोअप घेऊ शकतात. तर हे सुद्धा सेफ्टी कमिटीचं काम आहे. त्याच्या व्यतिरिक्त ॲक्सिडेंट अँड इन्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आपल्याला सेफ्टी कमिटी मदत करू शकते. तर यामध्ये 5 स्टेप्स दिलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा इमिजिएट रिस्पॉन्स म्हणजे काय? एखादा ॲक्सिडेंट झाला की तिथे आपण इमिजिएट रिस्पॉन्स केला पाहिजे. तिथे फर्स्ट एड वगैरे जी रिक्वायर्ड असेल ती आपण प्रोव्हाइड केली पाहिजे. त्या एम्प्लॉईला आपण शिफ्ट केलं पाहिजे OHCला. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन गॅदरिंग, कलेक्ट एव्हिडन्स, इंटरव्ह्यू विटनेसेस. तर त्यानंतर आपण त्या इन्सिडेंट बद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट केली पाहिजे, एव्हिडन्स गोळा केले पाहिजेत. जे विटनेसेस आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले पाहिजेत. जर प्रोसिजर आपल्याला रिवाईज करायची गरज असेल किंवा रिव्ह्यू करायची गरज असेल तर ती रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा इन्सिडेंट होतो पण ती प्रोसेस आपल्याकडे त्याची प्रोसेस बरीच वर्ष रिवाईज केलेली नसते आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये बरेचसे चेंजेस झालेले असतात. तर त्यामुळे जे हिडन हजार्ड असतात ते आपल्याला आयडेंटिफाय होत नाही आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होतात. तर इन्फॉर्मेशन गॅदरिंग केली पाहिजे. त्याच्यानंतर रूट कॉज ॲनालिसिस केलं पाहिजे. एखादा इन्सिडेंट झाल्यानंतर जे आपण इमिजिएट एखादी ॲक्शन घेतो त्याला करेक्शन म्हणतात. पण त्याच्यानंतर आपण त्याचं प्रॉपर रूट कॉज ॲनालिसिस करून जे ॲक्शन घेतो त्याला आपण करेक्टिव्ह ॲक्शन म्हणतो. तर रूट कॉज ॲनालिसिसमध्ये तुम्ही वेगवेगळे टूल्स वापरू शकता. वायवा ॲनालिसिस असेल आणि बाकीचे जे टूल्स आहेत ज्याच्यामधून आपण रूट कॉज आयडेंटिफिकेशन करतो. तर ते टूल्स वापरून आपल्याला रूट कॉज ॲनालिसिस करून रूट कॉज आयडेंटिफाय करायचा आहे. त्याच्यानंतर रिकमेंडेशन द्यायचे आहेत म्हणजे प्रपोज, करेक्टिव्ह ॲक्शन, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन. तर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन याच्यासाठी घ्यायचे की तो रिकरन्स परत नाही झाला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त इम्प्लिमेंटेशन अँड फॉलोअप. इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याचा फॉलोअप घेणं गरजेचं आहे. त्या इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर काही प्रॉब्लेम झालाय का, त्याचा इफेक्टिव्हनेस किती आहे हे पण आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. तर आता आपण सेफ्टी ट्रेनिंग अँड अवेअरनेस बद्दल बघणार आहोत. तर सेफ्टी कमिटी प्लेज पिव्होटल रोल इन प्रमोटिंग अ कल्चर ऑफ सेफ्टी थ्रू कंटिन्युअस एज्युकेशन अँड अवेअरनेस प्रोग्राम. जसं मी सांगितलं सेफ्टी कमिटीचा रोल हा खूप मोठा आहे कल्चर प्रमोट करण्यासाठी, सेफ्टी कल्चर प्रमोट करण्यासाठी. तर हे कसं होणार आहे? तर हे एज्युकेशन अँड अवेअरनेस प्रोग्रामनी होणार आहे. तर यामध्ये कोणत्या प्रकारचे आपण अवेअरनेस सेशन घेऊ शकतो हे पण मी जास्त इलॅबोरेट नाही करणार, पण आपण जस्ट बघू. न्यू एम्प्लॉई इंडक्शन. जर कोणतेही नवीन एम्प्लॉईज इंडस्ट्रीमध्ये जॉईन झाले तर त्यांना इंडक्शन ट्रेनिंग देण्याचं काम कमिटी करू शकते. त्याच्या व्यतिरिक्त रिफ्रेशर कोर्सेस, जे एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आहेत त्यांना आपण रिफ्रेशर ट्रेनिंग देऊ शकतो आफ्टर 6 मंथ, आफ्टर 1 इयर. त्याच्या व्यतिरिक्त अवेअरनेस कॅम्पेन्स आपण कंडक्ट करू शकतो. ऑर्गनाइज सेफ्टी वीक्स, पोस्टर कॉम्पिटिशन्स अँड कॅम्पेन्स टू रिइन्फोर्स सेफ प्रॅक्टिसेस. त्याच्या व्यतिरिक्त फीडबॅक मेकॅनिझम आपण करू शकतो. लोकांचे आपण सजेशन घेऊ शकतो, फीडबॅक फॉर्म्स घेऊ शकतो की त्यांना काय इम्प्रूव्हमेंट वाटतात की आपण करायला पाहिजेत वर्कप्लेसमध्ये, हे त्यांच्याकडून आपण फीडबॅक घेऊ शकतो. देन रेग्युलर मीटिंग्स अँड रेकॉर्ड कीपिंग. तर सेफ्टी कमिटीची फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे? सेफ्टी कमिटी शॅल मीट ॲज ऑफन ॲज नेसेसरी. म्हणजे ते कधीही भेटू शकतात. त्यांना वाटलं की 15 दिवसांनी भेटू शकतात, 1 मंथने भेटू शकतात. बट ॲटलिस्ट वन्स इन एव्हरी क्वार्टर. म्हणजे लीगल रिक्वायरमेंट अशी आहे की तुम्हाला क्वार्टरली एक सेफ्टी कमिटी मीटिंग झाली पाहिजे. देन मिनिट्स ऑफ मीटिंग. डिटेल्ड मिनिट्स मस्ट बी रेकॉर्डेड. तर हे जे मिनिट्स ऑफ मीटिंग रेकॉर्ड करणं गरजेचे आहे. इन्क्लुडिंग अटेंडन्स ऑफ ऑल मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह एज वेल एज वर्कर रिप्रेझेंटेटिव्ह. तर याच्यामध्ये जे डिस्कशन्स होतील, जे डिसिजन्स होतील, तर यांना आपण रिस्पॉन्सिबिलिटीज असाइन करायच्या आहेत ऍक्शन घेण्यासाठी आणि अशा पद्धतीने हा आपण MOM बनवून हा शेअर करायचा. याच्या व्यतिरिक्त ऍक्शन आयटम ट्रॅकिंग मीन्स मेंटेन अ क्लिअर रेकॉर्ड ऑफ ऑल रिकमेंडेड ऍक्शन्स, देअर असाइन्ड ओनर्स, डेडलाईन अँड कम्प्लिशन स्टेटस. तर याचा आपण ट्रॅकिंग करायचं आहे प्रत्येक मीटिंगमध्ये. देन availability of records. All records must be readily available for inspection by the factory inspector or the relevant authorities. मीन्स ह्याचा आपण रेकॉर्ड ठेवायचा आहे. ज्यावेळी फॅक्टरी इन्स्पेक्टर व्हिजिट करतील किंवा ते आपल्याकडे
डिमांड करतील त्यावेळी आपण तो रेकॉर्ड त्यांना प्रेझेंट करायचा. देन बिल्डिंग अ रेझिलियंट सेफ्टी कल्चर. जसं मी सांगितलं की सेफ्टी कमिटीचा रोल हा ऑर्गनायझेशन मध्ये खूप मोठा आहे. तर तो फक्त लीगल कंप्लायन्स नाही आहे, तर सेफ्टी कमिटीज आर फाउंडेशन टू रोबस्ट सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम, एन्शुरिंग कंप्लायन्स अँड प्रमोटिंग कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. तर हे कसं होतं, तर कोलॅबरेटिव्ह अप्रोच, कारण सेफ्टी कमिटीमध्ये इक्वल नंबर्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असतात फ्रॉम मॅनेजमेंट ॲज वेल ॲज वर्कर्स. सो फॉस्टर अ शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. हे महत्वाचं आहे, कारण शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना स्वतःलाही फील होतं की ही आपली सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यामुळे ते जास्त कॉन्ट्रीब्युट करतात. त्याच्या व्यतिरिक्त कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट ड्राईव्स ऑनगोईंग एनहान्समेंट ऑफ सेफ्टी प्रॅक्टिसेस अँड रिडक्शन ऑफ रिस्क. याच्या व्यतिरिक्त लीगल कंप्लायन्स तरी आपण करतोच आहोत, आणि लीगल कंप्लायन्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे फर्स्ट स्लाइड मध्ये. So, by actively supporting and participating in safety committees, we collectively build a safer, healthier, more productive workplaces in Maharashtra. तर हे मोटो आहे, हा मोटो आहे सेफ्टी कमिटी फॉर्म करण्याचा. तर फ्रेंड्स, प्लीज माझ्या या चॅनलला सेफ फॅक्टरी इन्साइट्स सिम्प्लिफाईंग सेफ्टी लॉस याला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट वाटत असेल, म्हणजे मी कोणत्या पद्धतीनं बोललं पाहिजे, काय सांगितलं पाहिजे, तुमच्या काय एक्सपेक्टेशन असतील, तर प्लीज 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 कमेंट इन द कमेंट सेक्शन. थँक्यू सो मच.